नमस्कार मित्रांनो, श्रेयास झुलाते या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. श्रेयासमधील एक फॅमिली मेंबर आहे. माझ्याकडे 8 इंचापासून 12 फुटापर्यंतच्या डोळ्याची आखणी मी करते. या कामासाठी मी कोणत्या प्रकारचा कोर्स किंवा अभ्यास केलेला नाही. मी स्वतः बघूनच शिकले या वर्षभरात. तर या 2.5 फूट या मूर्तीच्या डोळ्याची आखणी कशा प्रकारे करतात ते मी आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चला तर मग बघूया. मित्रांनो, डोळ्याची आखणी करण्यासाठी मी 2 प्रकारचे ब्रश वापरणार आहे. डबल झिरो आणि 2 नंबर. वाटलंच तर नंतर आपण व्हाईट ब्रश वापरू शकतो. बदामी पण नाव त्यांनी बघायला. त्या डोळ्याच्या आखण्यासाठी मी व्हाईट, ब्लॅक, रेड, बदामी आणि ब्राऊन या प्रकारचे कलर वापरणार आहे डोळ्याच्या आखणीसाठी. तर मी आता सुरुवात करणार आहे डोळ्याच्या आखणीला. सुरुवातीला ब्राऊन कलर घ्यायचा. डोळ्याचा सुरुवातीला प्रथम डोळे काढण्यासाठी भूगोल महत्वाचा असते. भूगोल म्हणताना दोन्ही सेंटर फोटाच्या मध्ये हा भूगोल दोन्ही सेंटरला सेमच उडावायचा. एकडच्या बाजूला पण सेमच ब्राऊन कलर बघून घ्यायचा. बरोबर सेंटरला यायला लागते. भूगोल बघून झाल्यावर आपल्याच्या वरती असं बारीक रेष मारून घ्यायचं. वर आणि खाली खालच्या माझी जाड आली तरी पण चालतं. खालची जाड रेष मारून घ्यायचं. एक पापल्या ओढून घ्यायचा. तसाच पुढच्या बाजूला पण खाली वर रेष मारून घ्यायची. त्याच पद्धतीने जाड परत पापडी मारी द्यायची. वर कमी बारीक पापडी मारून झाल्यावर त्याच कलरने थोडी असं आपण वेगवेगळा कलर पण वापरू शकतो. पण मी साध्या पद्धतीने चॉकलेटी कलर बनवणार आहे. दोन्ही साईडला असते सेमच असं भरून घ्यायचे. त्यानंतर भुया मारण्यासाठी मी ह्याच कलरचा वापर करणार आहे, चॉकलेटी कलर. त्या हळूहळूपणे मारून घ्यायचं बघून. थोडंसं पुढे जाड पाठीमागं बारीक अशा पद्धतीने काढून घ्यायचं. ह्या साईडला पण तशाच पद्धतीने हळूहळूपणे भुया मारून द्यायचं. मारून झालं की डोळ्याच्या दोन्ही साईडला व्हाईट कलर आतल्या भूगोलमध्ये भरून द्यायचं. दोन्ही साईडला पांढरा कलर बरोबरपणे भरून घ्यायचं. डोळ्याच्या बाहेर येऊ नये. या पांढऱ्या कलरलाच डोळे उठून असतात. नंतर लास्टला दोन्ही बाजूला भरून घ्यायचं. दोन्ही बाजूला पांढरा कलर भरून झालेला आहे. त्यानंतर आता डोळं काढण्यासाठी आखणी करण्यासाठी महत्त्वाचा कलर म्हणजे काळा. काळा कलरनंच डोळे उठून दिसतात. हे पापणीच्या खाली
असं पूर्ण रेषकडे ते वळून घ्यायचं. बुबुळ आपण भरलेलं हे बरोबर काठ गोल करून मध्ये अर्धा चंद्र काढायचा अशा पद्धतीने. त्याच पद्धतीने इकडच्या साईडला पण असे कोकणीखाली रेष ओढून घ्यायची आणि साईडनं गोल करून मध्ये अर्धा चंद्र काढायचा. बरोबर सेंटरला अर्धा चंद्र काढायचा. आपण वेगवेगळ्या पद्धतीचा कलर यात वापरू शकतो. गोळ्याच्या आखणी करायला मी साधा चॉकलेटी कलर वापरलेला आहे. बारीक असं रेषा मारून घ्यायचा जेणेकरून डोळा व्यवस्थित छान दिसते. आता मी गुन्ह्या मारून देणार आहे. तर बघा कशा प्रकारे मी मारायची. थोडस जाड पाठीमागं बारीक अशा पद्धतीने व्यायाम करतो. ह्या साईडला खूप त्याच पद्धतीने व्यायाम मारायचं. पाठीमागं बारीक पुढं थोडस जाड. तर मित्रांनो आपण जे बुबुळ काढले त्या काळ्या चंद्राकारमध्ये पांढरा स्पॉट देणार आहे. स्पॉट दिलं की डोळा उठून दिसतात दोन्ही बाजूला. अशा प्रकारे स्पॉट आपण देऊ शकतो. 2 देऊ शकतो, 1 देऊ शकतो. हे स्पॉट मारल्यावर मग डोळे उठून दिसतात. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मी स्पॉट मारलं. त्यानंतर बघा मित्रांनो मी आता लांब काढून घेणार आहे. लांब काढण्यासाठी बदामी कलर दोन्ही साईडला असे गोल स्पॉट गोल करून घ्यायचा आहे लांब काढायची जेणेकरून आपल्याला लांब व्यवस्थित काढता येईल. बदामी कलर भरून घेतलाय मी. बदामी कलर वाळूपर्यंत लाल कलरने आपण रेष ओढून घेणार आहे दातावर दोन्ही साईडला. त्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन करू शकतो पण मी सिंपलमध्ये तुम्हाला काढून दाखवतो. सोंडावरती रेष असं सरळ ओढून घ्यायचं आहे. पोटावर हे असे 2 प्रकारचे ढोल आपण काढू शकतो. त्यानंतर हातावर स्त्री या पद्धतीने मी स्त्री काढलेले. तर आता बघा हे बदामी कलर वाळले नंतर हे नाम काहीतरी देश वाली देता. बदामी भरलेल्या साईडला अशा प्रकारे गोल काढून घ्यायचा आपण नाही त्याच लाल काढायसाठी. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे नाम काढू शकताय. अशा प्रकारे त्यामध्ये आपण लहान लहान बारीक रेष ओढू शकता अशा पद्धतीने. काढतो नामाखाली काढू शकता अशा पद्धतीने. आणि रेषामध्ये त्यामध्ये व्हाईट कलरची रेष ओढायची.
आणि त्याचं स्पॉट नावे छोटे छोटे स्पॉट दिल्यावर मी नाव ते तुम्ही दिसला का अशा पद्धतीने नान तयार झाले पाहू शकता तुम्ही. पण मित्रांनो तुम्ही पाहू शकता डोळ्याचे आपले पूर्ण झालेले आहे. डोळ्याचे आपले कसे झाले तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.